नमस्कार मित्रांनो, मी युवराज कोकणे तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण आलोय शेळ्या चारायला. तर हे तुम्ही डोंगर पाहू शकता माझ्या पाठीमागे. तर हे डोंगरांचं एक इतिहास आहे. तर आपल्यासोबत बाबा पण आहेत, ते बाबा तुम्हाला याची माहिती सांगतील. नमस्कार बाबा. हा नमस्कार. तुमचं नाव सांगा आधी. माझं नाव निंबा चिमाजी कोकणे. तर बाबा, हे जे डोंगर दिसतात हा तुमच्या पाठीमागे, हा तर हे तुम्ही लोकांना सांगायचे तर काय याचा इतिहास आहे ते? मग त्याचा इतिहास असा आहे. त्याला पूर्वीची लोक असं म्हणायचे का हे वराडे डोंगर आहे बुवा. हे पुढं वाजंत्रेकरी दिसतात, हा. ते समोर चालेलं असतं. त्याच्या माग नवरी आणि नवरा डोंगर म्हणतात त्याला. आणि त्याच्या मागचा हे आला, त्याच्या मागचा तो वराड्या डोंगर आला त्याच्या मागे. थोडं दिसतं हे वराडी डोंगर. हा हे वराडी डोंगर, तो नवरी आणि नवरा. हा आणि त्याच्या मागचा आहे तो पाठीमागे दिसतं ते सगळं वराडी. हा हे सगळा वराड डोंगर चाललेला आहे त्या माग. ते पूर्वीच्या काळामध्ये लोक म्हणायचे ते वराड्या डोंगर आहे. ते पुढे वाजत घरी म्हणतात, ते आपल्या पूर्वीच्या लग्नामध्ये चाललेला असतात. आणि त्याच्या माग नवरी आणि नवरा, आणि त्याच्या माग ह्या वराड चाललेला असताय. म्हणजे कसं काय अचानक झालं असेल? हे बाबा, ते पूर्वीचे काय देवराजामध्ये जी सत्य घटना असताना ते घटनेच्या प्रमाणात ते पूर्वीचे लोक सांगत होते व अशी कामं होत होती ती. हा पावसाळ्यामध्ये जनावर जातात वरती. हे पावसाळ्यामध्ये 5 जण चित्राबा त्यांना नळ्यांनी वाटे, त्या पावसाळा चित्राबा पार वरून पाट्या बिट्यांनी ती चौरून बिरून खाली वाटेला लागायची. वर डोंगरावर जातात. हा पार डोंगरावर चित्राबा जात्या. सपाट भाग आहे, काही ठिकाणी मागच्या वराड असताय. त्या वराडाचा तो डोंगर हे आहे. फक्त नवरी नवऱ्याचा डोंगर असतो, तो चिचकळ असतो. आणि त्या मागच्या डोंगराला तो समजा सपाट राहणे, त्याचे प्राणी दुसरं चरतात. हे सामरा वगैरे दुसरे काहीतरी ते राहतात त्याच्यानं. पाण्याची वर साधनं आहेत. वरती डोंगरावर हा वरती डोंगरावरती पाण्याची साधनं आहेत. पाणी पिण्याबी त्या प्राण्याला पाणी आहे. बिबटे वगैरे जंगली प्राणी आहेत. बिबटे जातात. ते नळ्यांनी त्यांनी जायला वाट आहे. त्यांना पाण्या पिण्याची सोनीची पिण्याची सोय आहे. त्याची हुंडा बिंडा अशा टाकण्यासारख्या आहेत. 12 महिने पाऊस असतात तिथे. बाबा, हे टावर उंच टावर दिसते. हा पावसाळ्यात यांचं काही त्रास काही? यांचा त्रास पावसाळा काय, ते तारा असतात ना, जास्त पाण्याचा लोड जास्त आला, दुःख आला का त्या तारा ताड करीत राहतात. त्या माणसाला उन्हाळ्या दिवसाला काही वल्ल बोजा नेल्यानंतर ते खाली असं शॉक मारताय, करंट येत आहे करंट येत आहे. ते पावसाळ्याच्या. हा पावसाच्या टायमाला सुद्धा करंट येत आहे. धन्यवाद बाबा माहिती. हा तर मित्रांनो, हा समोर दिसतं हा जीवधन किल्ला आहे बघा. हा जीवधन किल्ला आहे. आणि इकडे पाठीमागे नाणी जाते, पण इथून आता सध्या तो दिसत नाही. जीवधन किल्ला. आणि इकडे समोर तुम्ही पाहू शकता तो चावंड किल्ला आहे. पुढं हा जो दिसतोय हा चावंड किल्ला. मित्रांनो, हे आमच्या शेळ्या आहे बघा. हे चरतात आता इथं. हे बघा मित्रांनो, हे जे झाड आहेत ते हिरड्यांची झाड आहेत. हे बघा, यांना आता पान एक पण नाही राहिलं पाणी. इकडं पण समोर तुम्हाला दिसतं ते बघा, यांना एक पण पानं नाही राहिली. तर आता यांना अजून एक 15 ते 20 दिवसात यांना पाणी येतील. मित्रांनो, हिरड्यांची झाड आहे. हे आयुर्वेदिक असतात हिरडा, खोकल्यासाठी त्याचा भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने वापर करतात. पेंट बनवण्यासाठी पण त्याचा वापर होतो, पाहू शकता. आणि खूप असं सुंदर असं वातावरण आहे गावात, डोंगर वगैरे. बाबांनी तुम्हाला याची माहिती सांगितली. खूप छान असं वातावरण आहे. आता एक करवंद वगैरे पण अजून नाही आली एवढी, आहे थोडीशी. परंतु हे पाहू शकता, डोंगर वगैरे गावाकडचं असं वातावरण आहे. टावर लाईन वगैरे मुंबईला खाली.
तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.